पोस्ट करायला खूप लेट झाला आहे. तर ही ऑर्डर आपल्याला होती 28 फेब्रुवारीला आणि आम्ही दोघं निघालो होतो पुण्याला, कारण आम्हाला पुण्याला जाऊन फुलांची खरेदी करायची होती. सोबत मानसी होती, पण पहिल्यांदाच मला आज उन्हाचा भरपूर त्रास झाला होता. त्यासाठी आम्ही एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि काहीतरी खायचं होतं, पण मला बरं वाटत नव्हतं. तर मग काय करायचं, तर मग या दोघांनी बन मस्का घेतला होता. मला बरं वाटत नव्हतं, पण असं वाटत होतं ह्या दोघांनाच भूक लागली. कारण तुम्ही बघा, बन मस्का चहा सगळं माझ्यासाठी घ्यायचं होतं, पण नंतर ह्या दोघांनी स्वतःसाठी पण घेतलं आणि मला बरं वाटत नव्हतं. आणि हे या पद्धतीनं खात होते जसं काय यांनाच बरं वाटत नाही किंवा यांनाच भूक लागली. हे बघा, मानसी बघा का अशा पद्धतीनं बिझी आहे खाण्यामध्ये. इकडे मयूर पण खाण्यामध्ये बिझी होते. आणलं होतं माझ्यासाठी, पण त्याचा लाभ घेत होते हे दोघे जण. त्यानंतर आम्ही फायनली खाऊन पुण्याला येऊन पोहोचलो, कात्रजला येऊन पोहोचलो. तिथे ट्रिप्सी पुण्यामध्ये चालत नाही, तर आम्ही मानसीला कात्रजवरून BST हडपसरला जायला सांगितले आणि आम्ही दोघं मग फुल मार्केटला गेलो. फुल मार्केट म्हणजे आमच्यासाठी आमची कर्मभूमी आहे. इथे आम्हाला वारंवार जावं लागतं. आम्ही फुलांची खरेदी केली. आम्हाला केळीचा खुंटा घ्यायचा होता. पहिल्यांदाच वास्तुशांतीचं डेकोरेशन करत होतो, तर आम्हाला इथनं 5 ते 6 फूट उंचीचा केळीचा खुंटा घ्यायचा होता. तो आम्ही घेतला आणि खूप कष्ट असतात. हे बघा, मयूर माझी साथ देतो, त्यामुळे खूप इझी होतं, कारण खूप मटेरियल असतं जे आम्हाला घ्यावं लागतं. दिसताना काम खूप सोपं दिसतं आणि खूप इझी वाटतं, पण नसतं. नंतर आम्ही फायनली मावशीच्या घरी हडपसरला येऊन पोहोचलो. घरी आल्यानंतरही आमचं काम थांबत नाही, तर आम्हाला ही सगळी फुलं खराब होऊ नयेत म्हणून पाण्यामध्ये घालून ठेवावी लागतात. त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते, कारण फुलं ही अशी गोष्ट आहे ती खूप नाजूक असतात. त्यांना खूप व्यवस्थित पद्धतीनं हँडल करावी लागतात. त्यांचं खराब होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. त्यानंतर आता खूप उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे गरमीमध्ये तर फुलं लगेच खराब होतात. त्यामुळं मला घरी गेल्यानंतर पहिले पाण्यामध्ये फुलं ठेवावी लागलीत आणि फुलांची काळजी घेणं ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. कारण जरा थोडं जरी फुलं खराब झाली ना, तर लास्ट मुवमेंटला खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जर जेवढ्या क्वांटिटीमध्ये फुलं आहेत तेवढी लागतातच. नंतर ना आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. तर हे बघा, हे दोन ही आहे आमची श्राव्या आणि नमज. तर आज मामांनी मला टीव्हीवरती दाखवतो असं लालच दाखवून त्यांना दोघांना काम करायला लावलं होतं, कारण त्यांनाही आपण टीव्हीवर दिसतो याचं आजकाल खूप कौतुक वाटायला लागलेलं आहे. आणि जेव्हापासून असे आम्ही व्लॉग्स वगैरे करायला लागलेलो आहे, व्हिडिओज वगैरे पोस्ट करायला लागलेलो आहोत, तर त्यांना खूप आवडतं. म्हणजे ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं ते व्हिडिओज बघतात आणि त्यांना खूप आवडतं की आपण टीव्हीवरती दिसतो याचा त्या मुलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद असतो. तर थोडंसं त्यांना आज लालच देऊन आम्ही कामाला लावलेलं आहे आणि ते दोघंही खूप मस्तपणे आपण टीव्हीवरती येणार यातून काम करत होते. खूप छान पद्धतीनं त्यांनी आम्हाला मदत केली. आम्ही आमचे व्लॉग्स जेव्हा यूट्यूबला पोस्ट करतो, तर हे दोघं आवर्जून आपण टीव्हीवर दिसतो म्हणून व्हिडिओज बघतात. त्यानंतर ना आम्ही पुढच्या कामालाही सुरुवात केली. समोर टीव्हीवरती तारक मेहता हा उलटा चष्मा लावला होता, कारण कोणतंही काम असो, जेवताना, काम करताना, गाडीवर असल्यावरती आणि जर फ्री टाईम असेल तर मयूर 100% मोबाईलमध्ये जाऊन दुसरं काही करणार नाही, तारक मेहता लावणार आणि मग ते लावून आमचं काम चालू होतं. त्यानंतर ना आम्हाला भरपूर फुलांच्या माळा ववायच्या होत्या, तर मावशी माझ्या मदतीला आली होती. वाईमध्ये जर ऑर्डर असेल, वाई भागामध्ये सातारामध्ये, तर इकडे माझी मम्मी मला मदत करते आणि पुण्यामध्ये असेल तर मावशी म्हणजे आपली दुसरी आईच असते. आणि आमच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, तर आमच्या मॅडमनी सध्या आत्तापासूनच कामाला सुरुवात केली आहे. मॅडम आमचा मुलगा पण ड्रेस कोणता घालायचा, संगीत प्लॅन केलं तर कोणत्या गाण्यावर डान्स करायचा, ज्वेलरी काय पाहिजे, असं काम करत करत आमच्या या मेकअप आर्टिस्ट त्यांचंही काम करत होत्या. मोबाईलवरती व्हिडिओ सर्च मारून हेअरस्टाईल बघत होत्या, काय करू शकतो नवीन वगैरे, सगळं तिचं काम चालू होतं. आणि ती मलाही मदत करत होती. मानसी मला मदत करत होती, म्हणजे मानसी माझं हेल्पिंग हँड आहे. जेव्हा मला कामात खूप लोड असतो तेव्हा तीही मदत करते. आणि संध्याकाळी मग आमचं सगळं झालं, पॅकिंगची सुरुवात होते. या आमच्या नेहा वहिनी आहेत, तर त्याही नंतर आल्या होत्या आणि त्या पॅकिंगसाठी आम्हाला मदत करत होत्या. दिवसभर त्याही ऑफिसला जातात, त्यानंतर येऊन संध्याकाळी आम्ही ऑर्डरला चालवतो, तर त्यांनीही आमची थोडी मदत केली. फायनली आम्ही दोघं 1 तासाचा प्रवास करून, हडपसर ते चिखली 1 तासाचा प्रवास करून या लोकेशनवरती पोहोचलो. हे आमचं आजचं लोकेशन होतं जिथे आम्हाला काम करायचं होतं.
पण फर्स्ट टाइम गाडीवरती हडपसर ते चिखली 6 फुटाचा केळीचा खुंड आम्ही असा या पद्धतीत गाडीला बांधून आणला होता, कारण आमच्याकडे ऑप्शनच नव्हता. एवढा मोठा केळीचा खुंड तर आम्हाला लोकेशनवरती न्यायचा होता, पण तो कसा न्यायचा हे आम्हाला समजत नव्हतं. तर असा थोडासा जुगाड आम्ही केला होता आणि फायनली तो सक्सेसफुली झाला होता. लोकेशनवरती व्यवस्थितरित्या आम्ही पोहोचलो आणि 9 वाजले होते साधारणतः आणि आम्ही कामाला सुरुवात केली. तर रिअल फ्लॉवर्स म्हणजे खऱ्या फुलांचं डेकोरेशन करायला खूप मेहनत लागते. आज सौरभही आमच्या मदतीला आला होता. रात्रीच्या 2 वाजता आमचं हे डेकोरेशन करून झालं. आणि कसं असतं मित्रांनो, कामापुढे कुठलीच गोष्ट आपण कधीच लक्ष देत नाही. तर रात्रीचे 2 वाजले तरी आम्हाला भूक ताण विसरून आम्ही हे काम करत होतो. फायनली डेकोरेशन करून झालं आणि आम्ही पहिल्यांदाच वास्तुशांतीचं डेकोरेशन केलं होतं, कारण आपले हे रेग्युलर कस्टमर होते. तर तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. काही बदल करायचे असतील तर आम्हाला नक्की सजेशन्स करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.